रचनाने जसा घरात प्रवेश केला तसा क्षणाचाही विलंब न लावता तिची सासू तिला म्हणाली, "ये सुनबाई, तू घेऊन आलेल्या पगाराचे पैसे माझ्याकडे दे, मी ते देवासमोर ठेवते." आपल्या सासूबाईंचे हे शब्द ऐकताच रचना आश्चर्याने चकित झाली. कारण इतर दिवशी रचना जेव्हा ऑफिसमधून घरी यायची तेव्हा तिची सासू एक ग्लास पाणी सुद्धा तिला विचारत नव्हती. पण ज्या दिवशी रचनाचा पगार व्हायचा त्या दिवशी मात्र ती दरवाजावरच उभी असायची. जणू काही आपली सून तिला मिळणारा पगार आपल्याला देणारच नाही असेच तिला वाटायचे. शेवटी एक दीर्घ श्वास घेऊन रचनाने आपल्या बॅगेमधून एक लिफाफा काढला आणि आपल्या सासूबाईंच्या हातावर ठेवला. मग तिची सासू मोठ्या आनंदाने मोठी मोठी पावले टाकत पूजा घराकडे निघून गेली. 2 मिनिटे तो लिफाफा देवासमोर ठेवला, डोळे बंद करून प्रार्थना केली आणि त्यानंतर जोरात देवघरातील घंटा वाजवून तो लिफाफा देवासमोरून उचलून आपल्या तिजोरीमध्ये बंद करून ठेवला. थोड्या वेळानंतर अमित सुद्धा घरी आला आणि त्याने त्याचा पगार आपल्या आईच्या हातात दिला. अरुणाताई आता खूपच खुश असायच्या, कारण त्यांची सून आल्यापासून त्यांना डब्बल पगार मिळू लागला होता. घरातील खर्च आणि जमा खर्चाचा सर्व हिशोब त्याच पाहत असायच्या. त्यामुळे आपला मुलगा आणि सून त्यांच्या पगारातून घर खर्च भागवल्यानंतर जे काही पैसे शिल्लक राहायचे ते शिल्लक राहिलेले पैसे अरुणाताई आपल्या बँक अकाउंटमध्ये जमा करत असायच्या. जेव्हा त्यांच्या नवऱ्याचे निधन झाले त्यानंतर अरुणाताईंनी आपल्या नवऱ्याच्या मिळणाऱ्या पेन्शनवरच अमितला लहानाचे मोठे केले होते. त्यामुळे अमित मोठा झाल्यानंतर जेव्हा नोकरी करू लागला तेव्हा मिळणारा पगार तो आपल्या आईच्या हातातच देऊ लागला होता. पुढे रचना जेव्हा या घराची सून बनून आली तेव्हा अमितने तिला समजावले की मी सुरुवातीपासूनच माझा पगार झाला की तो आईच्या हातात देतो. आता तू या घरात आली आहेस त्यामुळे तू सुद्धा तुझा पगार आईच्याच हातात दे. तसं तर ती तुझा पगार घेणार नाही, तुला परत करेल. रचनाने सुद्धा विचार केला की चला सासूबाईंचे मन राखण्यासाठी पहिला पगार त्यांच्या हातात द्यावा. पण तिच्या सासूबाईंना तर सवयच लागून गेली. त्या पहिल्या वेळेला म्हणाल्या होत्या, तू खूपच संस्कारी सून आहेस, जी आपला पगार सासूच्या हातात आणून देत आहेस. त्यामुळे तुला या घरात कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही आणि तुला प्रत्येक महिन्याला पॉकेट खर्चासाठी पैसे दिले जातील. तू अजिबात चिंता करू नकोस. अशा गोडगोड गोष्टी करून अरुणाताई आपल्या सुनेकडून तिचा सर्व पगार घेत होत्या आणि हळूहळू घरातील सर्व जबाबदारी सुद्धा त्याने आपल्या सुनेच्याच खांद्यावर टाकली होती. रचना ऑफिसचे काम करून आल्यानंतर घरातील कामे करून थकून जात होती. त्यामुळे 2 महिन्यानंतर एक दिवस ती हळू आवाजात आपल्या सासूबाईंना म्हणाली, आई, घरातील कामासाठी आपण एक बाई ठेवूया का? कारण ऑफिसचे काम करून आल्यानंतर घरी काम करताना मला खूप थकायला होते. तेव्हा तिच्या सासूबाई म्हणाल्या, अगं सुनबाई, बाईची काय गरज आहे? अगं छोटेसे तर घर आहे आपले, त्यात घरातील कामांमध्ये मी तुझी मदत करेल ना, फक्त तू मला सांगत चल. आता रचना आपल्या सासूबाईंना कोणतेही काम सांगायची तेव्हा सासूबाई जाणून बुजून ते काम करण्यासाठी विलंब लावत असायच्या. ती सकाळी उठल्यानंतर आपल्या सासूबाईंना सांगायची की आई, थोडी भाजी चिरून द्या. तर नेमक्या त्याच वेळेस तिच्या सासूबाई पूजा करण्यासाठी बसत असायच्या आणि जर रचना आपल्या सासूबाईंची वाट पाहत राहिली तर तिला भाजी बनवायला उशीर व्हायचा, तर कधी नाश्ता बनवण्यासाठी उशीर व्हायचा. मग शेवटी तिलाच ते काम करावे लागायचे. बोलताना तर तिच्या सासूबाई म्हणायच्या की मी सर्व कामात तुला मदत करेन, पण सकाळची संध्याकाळ व्हायची तरीही खरकटी भांडी सुद्धा साफ केलेली नसायची. त्यामुळे ऑफिसमधून आल्यानंतर रचनाला ती सुद्धा कामे करावी लागायची. जर ती कधी काही बोलली तर लगेचच सासूबाई म्हणायच्या, अगं सुनबाई, मी तर विसरूनच गेली होती. तर कधी म्हणायच्या, अगं सुनबाई, माझं डोकं खूप दुखत होतं ना, म्हणून मी थोडा वेळ आराम करत होती. आता रचना हळूहळू समजून गेली होती की आपल्या सासूबाई नेहमीच कोणते ना कोणतं कारण पुढे करून कामापासून स्वतःचा बचाव करत आहेत. सर्व कामं मलाच करावी लागत आहेत. जेव्हा कामवाली बाई ठेवण्याची गोष्ट येते तेव्हा मात्र सासूबाई कामवाली ठेवण्यासाठी मनाई करत असतात. त्यामुळे रचनाला समजत नव्हतं. आता शेवटी करायचं तर मग काय करायचे. एक दिवस रचनाची अशीच तब्येत बरी नव्हती, म्हणून ती अर्ध्या दिवसाची सुट्टी घेऊन ऑफिसमधून लवकर घरी आली. तेव्हा घराचा दरवाजा उघडा होता, तर तिच्या सासूबाई त्यांच्या मैत्रिणींबरोबर त्यांच्या रूममध्ये बसून गप्पा गोष्टी करत होत्या. सासूबाईंनी मैत्रिणींसाठी समोसे, जिलेबी आणि कोल्ड्रिंक्स मागवले होते. त्या दोघीही नाश्ता करत गप्पा करत होत्या. अरुणाताईंची मैत्रीण त्यांना म्हणाली, तुझी तर मजा आहे ग बाई, मुलगा आणि सून दोघेही पगार आणून तुझ्या हातात देतात,
त्यामुळे तुझ्याकडे तर काय पैशाची काहीच कमीच नाही. आणि वर तुझी सून तुझे सर्व काही ऐकते. आजकालच्या जमान्यात अशी सून कोणाला मिळते? पण ही गोष्ट चुकीची आहे हा अरुणा. तू तुझ्या सुनेच्या थकव्याचा विचारच करत नाहीस. जर तिची तब्येत बिघडली तर काय होईल? तुझ्या घरामध्ये पैशांची तर काही कमी नाही. मग कामासाठी एक बाई ठेव ना. सुनेच्या पगारातून त्या बाईला पगार दे ना. तेव्हा अरुणाताई हसतच आपल्या मैत्रिणीला म्हणाल्या, अगं माझी सुनबाई, माझं ATM कार्ड आहे आणि फुकटची कामवाली सुद्धा आहे. मला फक्त माझ्या सुनेकडून मिळणाऱ्या पैशांशी मतलब आहे, तिच्या थकव्याशी नाही. अगं मला मान्य आहे की माझी सून पैसे कमावून माझी तिजोरी भरत आहे, पण याचा अर्थ असा नाही की मी तिच्यासाठी कामवाली बनू किंवा एखाद्या कामवाल्या बाईवर फुकटमध्ये खर्च करू. आता हे सर्व बोलणे रचनाने ऐकले तेव्हा तिला मोठा धक्का बसला. त्यामुळे ती विचार करू लागली, आईच माझ्याविषयी जर असा विचार करत असतील तर मला सुद्धा त्यांना चांगला धडा शिकवावा लागेल. त्या दिवशी तर ती गपचूप आपल्या रूममध्ये निघून गेली आणि विचार करू लागली की आपल्या सासूबाईंना कसा धडा शिकवायला हवा आणि आपल्याला होणारी परेशानी सुद्धा कशी कमी होईल. तिला आपली नोकरी सुद्धा सोडायची नव्हती, कारण तिने एवढे घेतलेलं शिक्षण वाया जाईल. त्यामुळे तिला ही गोष्ट करायची नव्हती. शिवाय तिला घरची बरीच कामे करावी लागत होती. सासू तिचा सर्व पगार स्वतःजवळ घेऊन ठेवायची आणि तिला शांततेत जगू सुद्धा देत नव्हती. म्हणून रचना विचार करू लागली की मी जरी हट्ट करून कामवाली ठेवली तरी माझ्या सासूबाई तिला त्रास देऊन पळून लावतील आणि त्याने आपला काहीच फायदा होणार नाही. खूप वेळ विचार केल्यानंतर रचनाच्या डोक्यामध्ये एक आयडिया आली. दुसऱ्या दिवशी सकाळी ती थोडी उशिरा उठली आणि तिने वेळेत नाश्ता सुद्धा बनवला नाही. ती नाश्ता न करताच ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊ लागली. तेव्हा तिच्या सासूबाईंनी तिच्याकडे नाश्ता मागितला. तेव्हा ती म्हणाली, आई, मी आज थोडी उशिरा उठली, त्यामुळे मला नाश्ता बनवण्यासाठी वेळ मिळाला नाही. मी तर अशीच उपाशी ऑफिसमध्ये जात आहे. तुम्ही तुमच्यासाठी आणि ह्यांच्यासाठी नाश्ता बनवा. एवढं बोलून ती आपल्या सासूबाईंचे काहीही न ऐकता घरातून बाहेर पडली. त्यामुळे तिच्या सासूबाई विचारात पडल्या आणि आपल्या मुलाला म्हणाल्या, बाळा, सुनबाईला नाश्ता बनवण्यासाठी आज वेळ मिळाला नाही. तू माझ्यासाठी छोले भटुरे पॅक करून घेऊन ये आणि स्वतः सुद्धा तिथे खाऊन ये. त्यावर अमित म्हणाला, आई, एवढ्या सकाळी तेलकट खाद्यपदार्थ खाण्याची माझी इच्छा होत नाही. माझ्यासाठी प्लीज काहीतरी बनव ना. तेव्हा अरुणाताई रागातच म्हणाल्या, आपल्या बायकोला बोलू शकत नव्हतास का नाश्ता बनवण्यासाठी? बायको असून सुद्धा तू आईकडून काम करून घेतोस. अमित एकदम शांत झाला आणि तो स्वतःच उठून स्वयंपाकघरात जाऊन स्वतःसाठी चहा बनवू लागला आणि डब्यात नेण्यासाठी खिचडी बनवू लागला. तेव्हा अरुणाताई सुद्धा त्याच्या मागोमाग स्वयंपाकघरात गेल्या आणि म्हणू लागल्या, काही दुसरे बनवले असतेस तर मी सुद्धा खाल्ले असते. तुला माहित आहे ना, मला खिचडी खायला आवडत नाही. त्यावर अमित म्हणाला, माझ्याकडे आता एवढा वेळ नाही आहे. त्यापेक्षा तू नाक्यावर जाऊन छोले भटुरे खाऊन घे. मी खिचडी घेऊन निघून जाईल. अमितचे हे बोलणे ऐकून अरुणाताईंना खूपच राग आला. त्या विचार करू लागल्या, नाश्त्याच्या वेळेत आता ही गत झाली आहे. आता दुपारच्या जेवणाचे काय होणार? आणि घरातील इतर सर्व कामे सुद्धा तशीच पडली आहेत. आज सुनबाईने घराला झाडू सुद्धा मारलेला नाही. त्या पाहत होत्या तर स्वयंपाकघरात भांडी सुद्धा तशीच पडली होती. घराची अशी परिस्थिती पाहून अरुणाताईंना चांगले वाटत नव्हते. पण सून असताना त्या घरातील कोणतेही काम करायला तयार होत नव्हत्या. म्हणून मोठ्या धैर्याने त्या सून यायची वाट पाहू लागल्या. सकाळी त्यांनी बाहेर जाऊन छोले भटुरे खाल्ले होते आणि दुपारी स्वतःसाठी चमचमीत थोडेसे काहीतरी बनवून आपले पोट भरले होते. आता मात्र संध्याकाळसाठी त्या आपली सून येण्याची वाट पाहत होत्या. पण आज त्यांची सून वेळेत आली नाही, म्हणून त्यांनी सुनेला फोन लावला. तेव्हा समोरून रचना म्हणाली, आई, आज ऑफिसमध्ये खूप काम आहे, त्यामुळे मला ओव्हरटाईम करावा लागेल, म्हणून मला यायला उशीर होईल. आता मात्र अरुणाताईंच्या पोटामध्ये कावळे ओरडू लागले होते. शेवटी त्यांनी आपल्या मुलाला अमितला फोन लावला. तेव्हा अमित सुद्धा म्हणाला, आई, आज माझ्या ऑफिसमध्ये महत्वाची मीटिंग आहे, त्यामुळे मी डिनर करूनच घरी येईल. एवढं बोलून त्याने फोन ठेवला. अरुणाताई आता खूपच जास्त परेशान झाल्या होत्या, पण त्यांना एवढे माहीत होते की सुनबाई आली की ती जेवण नक्की बनवेल. पण तोपर्यंत त्यांना भूक सहन होत नव्हती, म्हणून त्यांनी स्वतःसाठी चहा बनवला आणि चहामध्ये टोस्ट खाऊन स्वतःची भूक थोडी कमी केली. रचना रात्री 9 वाजता घरी आली. तेव्हा अरुणाताई म्हणाल्या, सुनबाई, पटकन स्वयंपाकघरात जा आणि जेवण बनव. मला खूप जोराची भूक लागली आहे. तेव्हा रचना म्हणाली, आई,
मी आज खूप थकली आहे आणि माझी तब्येत सुद्धा काहीशी ठीक वाटत नाही. म्हणून मी विचार केला की घरी जाऊन कुठे जेवण बनवणार. मी तर बाहेरूनच आलू पराठे पॅक करून आणले आहेत. तुम्ही सुद्धा तेच खा आणि मी सुद्धा खाते. एवढं बोलून ती आपल्या रूममध्ये फ्रेश होण्यासाठी निघून गेली. आता अरुणाताई खूपच परेशान झाल्या होत्या, कारण अगोदर सकाळी त्याने छोले भटोरे खाल्ले होते, दुपारी काहीतरी स्वतःच थोडंसं बनवलं होतं आणि आता त्यांना पराठे खाण्याची इच्छा होत नव्हती, कारण जास्त तेलकट खाल्ल्यानंतर त्यांना सुद्धा गॅसची समस्या व्हायची. रचना फ्रेश होऊन बाहेर आली तेव्हा त्यांना राग आला. त्या म्हणू लागल्या, तू आज सकाळपासून हे काय करत आहेस? या अगोदर सुद्धा तू ऑफिसला जायचीस आणि घर पण खूपच योग्य प्रकारे सांभाळत होतीस, पण आज काय झालं आहे तुला? त्यावर रचना अगदी सहजच म्हणाली, आई, तुम्ही सुनेला ATM मशीन सुद्धा बनवणार आणि कामवाली बाई सुद्धा. त्यामुळे माझ्याकडून कोणती ना कोणती चुकी तर होणारच ना, कारण मी खरंच कोणतीही मशीन नाही, तर एक माणूस आहे. मला सुद्धा थकवा येतो. जर तुम्हाला माझ्या थकव्याविषयी काही घेणं देणं नाही, तर मला सुद्धा माझा विचार करावा लागेल. आणि मी विचार करते की मी माझा सर्व पगार आणून तुमच्या हातात देते, त्यामुळे त्या पगाराचा मला काहीच फायदा होत नाही. एवढं सर्व करून मला सर्व काम करावे लागते. मग मला एवढे काम करून काय उपयोग? आणि आज तुम्ही मला म्हणत आहात की मी घर व्यवस्थित ठेवले नाही, कारण माझी तब्येत ठीक नाही आहे. मला सुद्धा थकवा येतो. त्यामुळे मी विचार करते की 2 बोटींवर बसून प्रवास करण्यापेक्षा मी एका बोटीचा प्रवास सोडत आहे. म्हणून मी आता विचार केला आहे की या महिन्याचे काम संपल्यानंतर माझी नोकरी सोडेल आणि मग मी घरीच राहून तुम्हाला वेळेवर जेवण देत राहील. झाडू पोचा करून भांडी सुद्धा धुवेल. ठीक आहे ना आई? आपल्या सुनेचे बोलणे ऐकून अलकाताईंना धक्काच बसला. त्या विचार करू लागल्या की आपल्या मनातील गोष्ट हिला कशी समजली. तेव्हा त्या लगेचच रंग बदलून म्हणाल्या, नाही सुनबाई, अशी तर कोणतीच गोष्ट नाही. पण तुला जर असंच वाटत असेल तर तू तुझा अर्धा पगार माझ्याकडे देत चल आणि अर्धा पगार तुझ्याकडेच ठेव. तेव्हा रचना हळूच स्मित हास्य करत म्हणाली, नाही आई, फक्त पगाराचीच गोष्ट नाही. तसे तर मी विचार करत होते की माझा पूर्ण पगार माझ्याकडेच ठेवावा, कारण आम्ही तर त्याचा पूर्ण पगार तुमच्याकडे आणून देतो ना. मग तुम्ही तुमच्या सुनेचा पगार घेऊन काय करणार? आणि अजून एक गोष्ट आहे की तुम्ही घरामध्ये कामवाली बाई ठेवू देत नाहीत. त्यामुळे मी माझी ही नोकरी सोडत आहे आणि घरी बसून मी दुसऱ्या शहरामध्ये नोकरीचा शोध घेईन, कारण मी एवढी शिकलेली आहे. त्यामुळे मला काम तर करायचंच आहे. जर मी दुसऱ्या शहरात राहिली तर मी माझ्या मर्जीने कामवाली ठेवू शकते. आपल्या सुनबाईंचे हे बोलणे ऐकताच अरुणाताईंना खूप राग आला आणि त्या म्हणाल्या, मी तुला दुसऱ्या शहरात जाऊच देणार नाही. येऊ दे अमितला, मग मी त्याला सांगते की तुझी बायको कसं बोलते आहे. तेवढ्यात अमितने सुद्धा घरात प्रवेश केला आणि तो म्हणाला, आई, रचनाने मला सर्व काही सांगितलं आहे आणि मला तिचा निर्णय योग्य वाटत आहे. तसेही ती मला वेळच कुठे देते. त्यापेक्षा चांगले सुखाने आम्ही एकमेकांपासून दूर राहू. मी तिच्यावर खूप प्रेम करतो, परंतु ह्या घरात राहून एक क्षण सुद्धा सुखाने आम्हा दोघांना एकत्र घालवायला मिळत नाही. म्हणूनच मी माझ्या आयुष्यातून तिला स्वतंत्र करत आहे. तिला जिथे जायचं असेल तिथे जाऊन ती नोकरी करू शकते. शेवटी ती कुठे गेली तरी माझी बायकोच राहणार आहे ना. आता तर अरुणाताईंना आपल्या हातातून सर्व काही निसटताना दिसत होते. तर त्यांची सुनबाई खरंच दुसऱ्या शहरामध्ये जाऊन नोकरी करू लागली तर त्यांचे काय होणार होते? त्यांना कोण बनवून खायला घालेल आणि दिवसभर एकटीलाच घरात राहून सर्व कामे करावी लागणार होती. त्यामुळे त्या खूप घाबरून गेल्या होत्या. आता त्यांचे डोके कामच करत नव्हते. त्या लगेचच म्हणाल्या, हे बघ सुनबाई, तुला इथे जेवढ्या अडचणी आहेत तेवढ्या अडचणी सोडवण्यासाठी मी तुझी साथ देईन. तुला घरात कामवाली ठेवायची आहे ना, तू कामवाली ठेव आणि तू नोकरी सुद्धा कर. तुला मिळणारा पगार तुझ्याकडेच ठेव. पण मला नाही वाटत की माझ्या मुलाने आणि सुनेने वेगवेगळे राहावे आणि त्यांच्या संसारामध्ये काही अडचण यावी. ही कोणती गोष्ट आहे? तुम्ही दोघे असा कसा निर्णय घेता? समाजातील लोक आणि नातेवाईक काय बोलतील? माझ्या एकुलत्या एक सुनेला नीट सांभाळू शकली नाही म्हणून माझी सून घर सोडून निघून गेली. प्लीज, तुम्ही दोघे माझ्याबरोबर असे वागू नका. आता तुम्हाला तुमचे आयुष्य जसे जगायचे आहे तसे जगा, पण तुम्ही याच घरात राहून तुम्हाला हवे तसे जगू शकता. मला सोडून कुठेही जाण्याची गोष्ट करू नका. मी एवढ्या आनंदाने सुनबाईला या घरात घेऊन आली होती, ते कशासाठी? हाच दिवस पाहण्यासाठी का? की माझी सुनबाई मला सोडून कुठेतरी दुसरीकडेच राहते? त्यामुळे माझ्याच ओळखीच्या सर्व महिला माझी मस्करी करतील. रचना आता मनातल्या मनात हसत होती, कारण तिने मारलेला तीर अगदी निशाण्यावर लागला होता. मग रचना हळूच म्हणाली,
ठीक आहे आई, मी याविषयी विचार करते. सर्वात अगोदर मी एक कामवाली बाई ठेवू इच्छित आहे. त्यावर तिच्या सासूबाई पटकन म्हणाल्या, हो सुनबाई, बोलावून घे ना एखाद्या कामवालीला. तुला मनाई कोणी केली आहे? आणि पुढच्या महिन्यापासून तुझा पगार तुला मला देण्याची गरज नाही. तुम्ही लोक बचत करा, पुढे भविष्यात तुम्हाला ते पैसे कामी येतील. आपल्या सासूचा बदललेला स्वभाव पाहून रचनाने सुटकेचा निश्वास टाकला, कारण शेवटी तिची आयडिया कामी आली होती. मग लगेचच ती म्हणाली, मग ठीक आहे आई, आत्तापुरते आलू पराठे खाऊन घ्या. उद्यापासून तुम्हाला वेळेवर ताजे आणि पौष्टिक जेवण मिळेल. तेव्हा तिच्या सासूबाई हसल्या आणि लगेचच स्वयंपाकघरात प्लेट घ्यायला गेल्या. अमितने डोळ्यात हसू आणून रचनाकडे पाहिलं, कारण हे सगळं प्लॅनिंग त्या दोघांनी मिळून केलं होतं आणि अमित सुद्धा फक्त अभिनय करत होता. तर मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला जर आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. कथेला शेअर आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.